नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध येतं हे आपण खूपदा ऐकलं असेल, पण भरणी श्राद्ध म्हणजे नक्की काय, भरणी श्राद्ध कोणाचं करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणासाठी केलं जातं, भरणी श्राद्ध कसं करायचं, कधी करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। पितृपक्षातील अतिशय ही महत्त्वाची तिथी आहे, त्याला आपण भरणी श्राद्ध असं म्हणतो। आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर बघा, भरणी श्राद्ध हे पितृपक्षात चतुर्थी तिथीला किंवा पंचमी तिथीला येतो। तर यावर्षी भरणी श्राद्ध हे पंचमी तिथीला 11 सप्टेंबरला गुरुवार आहे, त्या दिवशी पंचमी श्राद्ध आहे आणि त्या दिवशी भरणी श्राद्ध आहे। किंवा हे बघा, नेहमी शक्यतो चतुर्थी किंवा पंचमीला येतं। 27 नक्षत्र आहे, त्यापैकी एक नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र आणि भरणी नक्षत्राचा स्वामी हा यमदेव आहे। त्यामुळे पितृपक्षातील भरणी शास्त्रातील तिथी ही अतिशय महत्त्वाची असते। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरणी श्राद्ध कोणाचं करायचं, पुरुषांचंच केलं जातं, स्त्रियांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही। तर बघा, श्राद्ध आपण कोणाचं घालतो, आपले जे पूर्वज आहेत, तुमचे सासू सासरे किंवा त्यांचे सासू सासरे, आपले सासरकडचे जे लोक आहेत त्यांसाठी आपण श्राद्ध घालत असतो। तर बघा, त्यामध्ये तुमचे जर सासरे वारलेले असतील तर त्यांचं भरणी श्राद्ध केलं जातं। यामध्ये बरेचसे प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, घरातील स्त्री किंवा सासू शवासनं मृत पावली असेल, शवासनं असताना त्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांचा पती आहे, सासरे आहेत म्हणजे सासू वारलेली आहे म्हणजे त्या स्त्रीचा मृत्यू झालेला आहे, तर अशा स्त्रीचं अयोनवमी किंवा अविधवा नवमी जी आहे ती त्या तिथीला श्राद्ध घातलं जातं। नवमी तिथी ही 15 सप्टेंबरला सोमवारी आहे। त्या दिवशी काय करायचं याबद्दल देखील मी माहिती तुम्हाला पोचवणारच आहे। जी स्त्री बघा सवासनं जाते त्या स्त्रीचं नवमीच्या दिवशी, अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध घातलं जातं। पण जर पुरुष किंवा तुमचे सासरे आधी गेले असतील आणि मग नंतर सासू किंवा त्या पुरुषाची पत्नी गेली असेल तर सासऱ्यांच्या तिथीला दोघांचं श्राद्ध घालायचं। म्हणजे यामागे पण एक कारण असं आहे, वडिलांना मान द्यावा लागतो, वडिलांना आमंत्रण द्यावं लागतं। आईचं असं काही नसतं। आई बघा, जिथे वडील असतात तिथे जात असते, आईला मानपान द्यावा लागत नाही। म्हणून जर पुरुष आधी गेला असेल तर पुरुषाची जी श्राद्ध तिथी येते त्या स्त्रीचं श्राद्ध घालावं लागतं। आणि जर स्त्री आधी गेली तर अविधवा नवमीला तिचं श्राद्ध घातलं जातं। मग पुरुषांचं नंतर स्त्री गेली तर त्या पुरुषाच्या तिथीला श्राद्ध घालावं लागतं। म्हणजे बघा, जिथे पती असतो तिथे पत्नी असते, वडिलांना मान दिला म्हणजे तिथे आई आहेच असं समजलं जातं। म्हणजे कळालं तुम्हाला, भरणी श्राद्ध पुरुषांचं केलं जातं, स्त्रियांचं केलं जात नाही। या पितृपक्षामध्ये बघा, पृथ्वी लोकामध्ये आपले पितृ भूतलावर आलेले असतात, कोणत्या न कोणत्या रूपामध्ये ते आपल्या घराजवळ घुटमळत असतात, त्यामुळे त्यांच्या तिथीला आपल्याला श्राद्ध घालायचं असतं। आता बघा, भरणी श्राद्धाबद्दल अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, तुमचे सासरे वगैरे जे आहे किंवा तुमच्या घरातील कोणती व्यक्ती वारली आहे, एक 6 महिन्यापूर्वी वारली आहे, अजून वर्ष झालेलं नाही, त्यांना जाऊन मृत्यू होऊन संपूर्ण वर्ष झालेलं नाही, तर भरणी श्राद्ध घालता येतं का? तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादा माणूस मृत पावतो तेव्हा संपूर्ण वर्षभर त्या महिन्याच्या तिथीला त्या
व्यक्तीला मरण पावतो त्या तिथीला त्यांचे जेवढे कार्य असतात ते पार पाडून झाल्यानंतर ब्राह्मण लोक सांगतात की कोणत्या तिथीला त्यांचं श्राद्ध येतं, म्हणजेच आपण त्याला मासिक म्हणतो. तर त्या मासिकच्या दिवशी जोपर्यंत त्यांचं वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या तिथीला त्यांना एखादा जोडी किंवा जेवण घालत असतो. तर बघा त्यानंतर वर्ष झाल्यानंतर मग त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध केलं जातं. आणि आपल्याला बघा एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीच्या महिन्याला श्राद्ध घातलं जातं आणि वर्षभर ते प्रेतात्मा असतात, ते पृथ्वीवरतीच असतात, मृत्यू लोकामध्ये गेलेले नसतात. वर्षश्राद्ध गेल्यानंतर त्या व्यक्तीची तिथी आपल्याला गुरुजींकडून समजते आणि नंतर 1 वर्षानंतर आपल्याला जो पितृपक्ष येतो तेव्हा त्या व्यक्तीचं पहिलं भरणी श्राद्ध करायचं आणि मग तिथून पुढे पितृपक्षापासून त्या तिथीप्रमाणे त्या व्यक्तीचं श्राद्ध, म्हणजेच आपण त्याला म्हाळ वगैरे बोलतो, तर ते घालायचं असतं. आता बघा आपण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी अशी परंपरा असते. आपलं गाव ओलांडलं, वेस ओलांडली की 5-10 किलोमीटरवरती इकडे पुढे गेलं की नियम बदलत हे असतात. बघा महत्त्वाचं म्हणजे काय, मी सांगितल्याप्रमाणे शास्त्रानुसार मी काही मनाने सांगितलेलं नाही, शास्त्रामध्ये जी माहिती आहे ती सांगितली. पण काही ठिकाणी असं असतं व्यक्तीचा मृत्यू झाला की वर्षभराच्या आत ती व्यक्ती वारल्यानंतर वर्ष होण्याच्या आत पितृपक्ष आला तर तेव्हा त्यांचं भरणी श्राद्ध केलं जातं आणि मग वर्षश्राद्ध केलं जातं आणि मग पुढच्या वर्षी त्याचं तिथीनुसार म्हाळ घातला जातो, श्राद्ध घातलं जातं. बघा मी जसं सांगितलं की जोपर्यंत वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं प्रेतात्मा असतो. एक प्रेत असतं, ती आत्मा आपल्या आजूबाजूला वर्षभर भटकत असते आणि मग वर्षश्राद्ध झाल्यानंतर ती पितृलोकामध्ये विलीन होत असते. तर बघ आपण पितृपक्षामध्ये कोणाचं श्राद्ध घालत असतो, पितृलोकांमध्ये गेलेले आहेत. तर बघा ज्यांच्या अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या कुळाचारानुसार, तुमच्या कुटुंबांच्या नियमानुसार तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सांगितलेली माहिती पटत असेल तर तुम्ही सांगितल्यानुसार करा. वर्ष झाल्यानंतर वर्षश्राद्ध आणि त्यानंतर पितृपक्षामध्ये तुम्ही म्हाळ घालू शकता. बघा महत्त्वाचं म्हणजे भरणी श्राद्ध का करावं. प्रत्येक व्यक्ती ही मरणानंतर तिच्या काहीतरी इच्छा असतात. बघा आपण कधी मरणार हे आपण कोणीही सांगू शकत नाही, कोणत्याही व्यक्तीला ते माहीत नसतं. आपण आत्ता जिवंत आहोत, कोणत्या क्षणी आपण असू किंवा नसू असं आपल्याला माहीत नाही आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काहीतरी इच्छा असते. आणि बघा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये देवाबद्दल, तीर्थयात्रा करण्याबद्दल किंवा मी काशीला गेलं पाहिजे, मी केदारनाथ बद्रीनाथला गेलं पाहिजे, इकडे गयाला गेलं पाहिजे, तर अशा काही देवस्थानांबद्दल ज्या इच्छा असतात त्या व्यक्तीच्या पूर्ण राहतात. आणि जर आपण वर्षश्राद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीचं भरणी श्राद्धाला श्राद्ध घालतो तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या ज्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्या पूर्ण होण्याची ताकद मिळते आणि त्यामुळे त्यांना समाधान मिळतं. म्हणून देवाधर्माबाबतीत, तीर्थक्षेत्रांबाबतीत त्या व्यक्तींच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील तर त्या आपण भरणी श्राद्ध घातल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते भरभरून आशीर्वाद देत असतात. तर बघा तुम्हाला कळालंच असेल भरणी श्राद्ध हे किती महत्त्वाचं आहे आणि ते का केलं पाहिजे. आणि पितरांना आपण ज्या वेळेस प्रसन्न ठेवतो त्यावेळी आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आता बघा भरणी श्राद्ध करावं की नाही हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. ते का करावं हे देखील तुम्हाला सांगितलं आहे. आता बघा भरणी श्राद्ध करायचं म्हणजे नक्की काय. शक्यतो भरणी श्राद्ध गुरुजींकडून केलेलं अतिशय चांगलं असतं, कारण आपल्याकडून काही चुका होतात, आपल्याला काही माहिती नसतं. नैवेद्य तुम्ही व्यवस्थित गुरुजींना सांगून तुम्ही तुमच्या घरी करू शकता. आता बघा काही लोक नाशिकला राहतात तर तिथे पंचवटीमध्ये केलं जातं. तर बघा गुरुजींना तुम्ही व्यवस्थित विचारा, घरी करून घ्या गुरुजींकडून. जर गुरुजींकडून करणं तुम्हाला शक्य नसेल, मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही कसं करू शकता. बघा पितृपक्षामध्ये आपण जो काही सगळा स्वयंपाक करतो, कढी, भात, खीर, उडदाचे वडे, वडी, पाजे, सगळ्या शेका भाज्या, पुरणपोळी,
तर हे नैवेद्य तुम्ही करा। त्यानंतर लोकांना जेवू घालायचं, गुरुजांना जेवून घाला। त्यानंतर बघा होम करून त्यामध्ये आपल्याला घास टाकायचा, कावळ्यांसाठी घास काढायचा आणि त्यानंतर बघा तर्पण करायचं असतं। या सर्व गोष्टी तुम्हाला घरच्या घरी करायच्या असतात। तर या गोष्टी कशा याबद्दलची देखील मी तुम्हाला माहिती देते। तर बघा भरणी श्राद्धाच्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने दान करा, यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान, काही दान करा, पण दान करा, कारण दानांना खूप महत्त्व आहे। त्यामुळे पित्र जे आहेत ते प्रसन्न होतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे पण काही दान कराल तर तुम्हाला काळे तीळ जे असतात ते टाकायचे आहेत आणि पित्रांचं स्मरण करायचं। आता बघा भरणी श्राद्ध कोण करू शकतं? आता बघा जे व्यक्ती श्राद्ध घालणार आहे, आता बघा म्हणजे माझे सासरे नाही आहेत, जर माझे मिस्टर त्यांचे श्राद्ध घालणार आहेत, तर त्या व्यक्तीची जी व्यक्ती श्राद्ध घालणार आहे त्या व्यक्तीच्या पत्नीने किंवा त्या व्यक्तीच्या आईने किंवा भावकीतल्या एखाद्या स्त्रीने, काकू किंवा मग कोणी स्त्री असेल तिने देखील केलं तरी चालेल। कारण बघा सवासन स्त्रीनेच करा, विधवा स्त्रीने करायचं नाही असं काही नियम नाही। फक्त जी व्यक्ती श्राद्ध घालणार आहे त्या व्यक्तीने, त्या भावकीतलं ते व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असावं। पण जर बघा स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातील भावकीतल्या इतर व्यक्तींनी केलं तरी चालेल। तर बघा असं हे भरणी श्राद्ध खूप महत्त्वाचं आहे, ही तिथी महत्त्वाची आहे आणि या भरणी श्राद्धाला आपण श्राद्ध घातल्याने पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो। बघा यात पण स्वार्थ आपलाच आहे, पित्र आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व सुरळीत चालतं, अडीअडचणी दुःख येत नाहीत। तर बघा मी ही भरणी श्राद्धाबद्दलची जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला पटली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम पितृदेवताय नमो नमः।